नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी तिघंजणं छान पद्धतीने इथे दिवाळी साजरी करत असतात. तिघे एकमेकांबरोबर खूप जास्त आनंदी असतात. तर इथे दिवाळीचा सण ओवीचा जल्लोषात साजरा व्हावा म्हणून ऋषिकेशने खूपच जास्त मेहनत घेतलेली असते. त्याने आपला शब्द हा खरा केलेला असतो. तेव्हा तो सुद्धा आनंदित असतो. तेवढ्यातच इथे 4 मुलं एकत्र दिवाळी खेळत असतात. 4 भावंडांनी एकत्र हात पकडलेला असतो आणि तेव्हा इथे ऋषिकेशला आता त्या चौघांना बघून आपल्या स्वतःच्या भावंडांची आठवण आलेली असते. त्यांच्याबरोबर घालवलेले चांगले क्षण, त्यांच्याबरोबर घालवलेले वाईट क्षण हे सगळे काही ऋषिकेशला आता आठवत असतात. तर इथे सारंग म्हणालेला असतो की तुझ्या बायकोने आमच्या नानांना धक्का दिला. शर्वरी म्हणालेली असते की वहिनी तू अशी वागशील या गोष्टीचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. तू अशी कशी गं? त्यानंतर इथे सुमित्रा म्हणालेली असते की मला आई अशी हाक मारायची नाही या आणि या घरामध्ये आता राहायचंसुद्धा नाही. निघून गेलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता ऋषिकेशला हे सगळं आठवत असताना त्याच्या हातामध्ये इथे फुलभाजा असतो आणि तो आता पेटत जात असतो. त्याचं लक्ष मात्र आता आपल्या भावंडांकडे गेलेलं असतं आणि त्याचा हात आता भाजायला जाणार तेवढ्यातच तिथे जानकीचं लक्ष जातं. ती धावत पळत येते, त्याच्या हातातून फुलभाजा बाजूला ठेवते आणि म्हणते की काय झालं ऋषिकेश? तुमच्या डोळ्यात पाणी? सगळं काही ठीक आहे ना? तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येते का? तर इथे आपल्या माणसांची आठवण आल्यानंतर डोळ्यात पाणी येतं असं जानकी म्हणत असते. पण डोळ्यात पाणी काढू नका, सगळं काही नीट होईल. तेव्हा इथे जानकी म्हणते ऋषिकेश स्वतःकडे लक्ष द्या आणि आपल्या मुलीकडे. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला आपल्या ओवीची दिवाळी खूपच जास्त दणक्यात साजरी करायची आहे. मग तुम्ही तो शब्द पूर्ण केलात. त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत. अहो कुस्ती लढलीत तुम्ही. मग आता आनंदी राहा बरं. तेव्हा इथे तिघंजणं पुन्हा एकदा एकत्र येऊन छान पद्धतीने दिवाळी साजरी करत असतात. तेव्हा इथे आता खूपच जास्त ऋषिकेश आणि जानकी खुश असतात. ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्या तिघांचा कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढतं. तर इथे आता ऋषिकेश आणि जानकी हे तर घरामध्ये नसतात, मात्र त्यांची बाजू मांडणारे इथे सौमित्र आणि अवंतिका असतात. तेव्हा सौमित्र आल्यानंतर तो म्हणत असतो की अवंतिका सगळं काही ठीक आहे ना? तुझी मीटिंग कशी झाली? तेव्हा अवंतिका म्हणते की मीटिंग तर उत्तम झाली आणि निकालसुद्धा आपल्याच बाजूने लागेल. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते सौमित्र यांना व्यवस्थित झोपवलंस ना? ते व्यवस्थित झोपलेत ना? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो हो, आता नाना आराम करतायत. त्यानंतरला इथे अवंतिका म्हणत असते की बरं चला आता शर्वरी वंश कुठे आहेत त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते अगं शर्वरी म्हणजे फुलपाखरू आहे फुलपाखरू. ती कधी एका ठिकाणावरती असते का? या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती आता गेली असेल. तिला इथे विनीत रावांनी बोलावले, त्यांचं महत्त्वाचं काम आहे ना म्हणून घाईघाईने जावं लागलं. तेव्हा इथे आता मीटिंग तर चांगली झालेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अवंतिका आपली हुशारच आहे म्हणून तर ती बरोबर म्हणाली होती की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी परत येणार आहे. त्याच्या 1 दिवस आधीच तिचं काम झाल्यानंतर दिलेला शब्द तिने पूर्ण केला आणि नटून थटून इथे पूजेला सुद्धा लगेच उभी राहिली. म्हणजे मला तिचं खूप कौतुक वाटतं. दिलेला शब्द तिने पूर्ण केला ना म्हणून. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की ती नेहमीच दिलेला शब्द पूर्ण करत असते. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते की आई मग जर झालं असेल तर चेंज करून घेऊ का? मी पण थकली आहे ना आता म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणत असतात अगं लगेच कुठं चेंज करून घेतेस? अजून एक महत्त्वाचं काम बाकी आहे. लक्ष्मीपूजन करत असताना आपण एक हार देवी आईसमोर ठेवतो आणि आता प्रथेनुसार तो हार आता या घरच्या मोठे सुनेला म्हणजे जानकीला आपण देत होतो. पण आता हा हार मला असं वाटतंय की ऐश्वर्याला द्यायला हवा. कारण आता जानकी तर या घरामध्ये नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो मग जर तसं म्हणायला गेलं तर आता जानकी वहिनी आणि दादा या घरामध्ये नाही आहेत. तर सारंगपेक्षा मोठा मी आहे आणि मी या घरामध्ये सारंगपेक्षा आधी आलो आहे. म्हणजे हा मान माझ्या बायकोचा आहे. बरोबर की नाही? हा हार माझ्या बायकोला अवंतिकाला मिळायला हवा. तेव्हा इथे अवंतिका म्हणते हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. हा हार प्रथेनुसार तर मलाच मिळायला हवा ना. म्हणजे मी या घरची मोठी सून आहे जानकी वहिनीनंतर.
हो की नाही सारंग भाऊजी? तेव्हा सारंग म्हणतो हो अगदी बरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते असं कसं? ही काल परवा आलेली मुलगी आणि हिला आपण हार द्यायचा का? तेव्हा अवंतिका म्हणते काल परवा आलेली म्हणजे? तेव्हा सौमित्र म्हणतो पण मी काल परवा आलेलो नाही आहे, म्हणून हा हार माझ्या बायकोलाच मिळायला हवा, बरोबर की नाही सारंग? तेव्हा सारंग म्हणतो हो बरोबर. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरोबर बोलतोय सौमित्र, म्हणजे जानकीनंतर अवंतिका मोठी आहे, कारण सारंगपेक्षा सौमित्र मोठा आहे, म्हणून हा हार तर प्रथेनुसार अवंतिकालाच मिळायला हवा. आणि तो हार आता सुमित्रा ऐश्वर्याच्या समोर अवंतिकाच्या गळ्यामध्ये घालते. त्यानंतरला जानकीने आता सौमित्राला फोन केलेला असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो हां जानकी वहिनी बोल. तेव्हा जानकी वहिनी म्हणत असते की सौमित्र भाऊजी, तुम्हाला अवंतिकाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो ठीक आहे, मी फोन स्पीकरवरती टाकतोय, सगळेजण इथेच आहेत, तुम्ही द्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते आई, सारंग भाऊजी, अवंतिका, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा तिथे ओवीसुद्धा येते. तेव्हा जानकी म्हणत असते की ओवी, मी घरी फोन केला आहे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी. तेव्हा इथे ओवी म्हणते की माझा इथे समोसा काकासुद्धा आहे का? म्हणजे सारंगलासुद्धा ती म्हणते की काका, ऐश्वर्या आंटी, अवंतिका आंटी, सौमित्र काका, आजी आणि इथे पणजीसुद्धा, सगळ्यांना ती आता इथे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तेवढ्यातच इथे आता सारंग काही बोलायला जाणार. ऐश्वर्या म्हणते तुम्ही कशाला त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताय? ती लोकं आपलं घर सोडून गेली आहेत ना, आपण घर सोडून गेलेलो नाही आहोत, कळलं ना? तेव्हा त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायची अजिबात काहीच गरज नाही आहे, असं आता ऐश्वर्या रागानेच म्हणत असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी या घरची सून आहे आणि ती नेहमी या घरची मोठी सून राहील, आणि ऋषिकेश दादा याच घरचा मोठा मुलगा आहे, हे कुणीही विसरून जमणार नाही आहे. तेव्हा सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की या घरची मोठी सून आणि मोठा मुलगा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी हे दोघे जणच आहेत, कळलं का? तेव्हा इथे आता ऋषिकेशसुद्धा येतो. तेव्हा ओवी म्हणत असते की बाबा बघा ना कुठे फोन केला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो कुणाला फोन केला आहे? ओवी चल ना, आपल्याला फटाके फोडायचे आहेत. तेव्हा ओवी म्हणते बाबा अहो घरी फोन केला आहे, म्हणजे इथे सारंग काका, सौमित्र काका, अवंतिका आंटी सगळेजणच आहेत, तुम्हीसुद्धा शुभेच्छा देताय का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की ओवी बाळा, अगं शुभेच्छा त्यांना द्यायच्या असतात जे आपले खरोखर मनापासून शुभेच्छिक असतात, अशा लोकांना नाही जे लोक आपल्याला परकं समजतात. आपल्या दुःखामध्ये ज्या लोकांना आनंद होतो किंवा जे लोक आपलं वाईट बघण्यासाठी खूप जास्त आसुसलेले असतात, आपल्याला घरातून बाहेर काढतात, अशा लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या नसतात. तेव्हा इथे ऋषिकेश फोन कट करतो आणि जानकीकडे देतो. तेव्हा आजी म्हणते बघितलं सुमित्रा, ज्या मुलासाठी तुझा जीव तिळतिळ तुटतो तो मुलगा काय म्हणाला की आपण त्याचं वाईट चिंतो. आपण त्याचं वाईट कधी चिंतलं आहे का? पण त्याने बघितलंच ना आता आपल्या मुलीला काय शिकवलं ते. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की आजी, अगं दादा काय चुकीचं म्हणाला, एकदा स्वतःकडे बघ ना, मग तुला कळेल तू दादाचं किती वेळा चांगलं चिंतलंस आणि किती वेळा वाईट ते. त्याच्यामुळे चांगलं वाईट तर तू बोलूच नकोस. सौमित्र म्हणत असतो की दादा वहिनीला तुम्ही या घरातून बाहेर काढलंस, सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांचा अपमान केलात, खोटे आरोप करून त्यांना या घरामधून तुम्ही बाहेर काढलत, तुम्ही भाग पाडलं त्यांना घर सोडायला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते बास झालं आता सौमित्र, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कारण तिला आता ऐकवत नसतं, त्यांची चूक झालेली असते, ती मान्य होत नसते, म्हणून ती आता सौमित्रालाच गप्प राहायला सांगत असते. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की अवंतिका, हा हार आणि हे दागिने व्यवस्थित सांभाळून ठेव, आपला खानदानी हार आहे आणि आता कुणीही या विषयावरती चर्चासुद्धा करणार नाही आहे. तेव्हा इथे आता सौमित्रने पुन्हा एकदा सगळ्यांना जाणीव करून दिलेली असते की तुम्ही दादा वहिनीला घरातून बाहेर काढलत, त्यांना इथून जायला भाग पाडलत. तेव्हा इथे आता सौमित्र येतो आणि म्हणतो अवंतिका, हार व्यवस्थित ठेवलास का? तेव्हा अवंतिका म्हणते हो सौमी, मी लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवून दिला आहे. आणि ते ऐश्वर्यासारख्या 10 ऐश्वर्या जरी इथे आल्या ना तरीसुद्धा हा हार मी त्यांना मिळवून देणार नाही आहे.
तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सौमित्र तुला माहिती आहे का, अरे या लोकांनी दादा वहिनीचा जानकीचा खूप जास्त अपमान केला रे, आणि त्या लोकांना घरातून हाकलून दिलं ना. आता मी यांना दाखवून देते की अवंतिका काय करू शकते ते. ती ऐश्वर्या, तिला पॉलिटिक्स खूप जास्त आवडतं ना. अरे वकिली माझ्या रक्तात आहे. आता ज्या दिवशी इथे आता जानकी वहिनीला या लोकांनी घरातून बाहेर काढलं, मी आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तुला शपथ घेऊन सांगते की ह्या ऐश्वर्याला सुद्धा मी तसंच घरातून बाहेर काढेन. सगळं रिक्रिएट होईल. जसं नानांनी इथे जानकी वहिनीकडे बोट दाखवलं, मग कुणाच्या सांगण्यावरून दाखवलं, कुणाच्या दबावाखाली येऊन दाखवलं, हे सगळं मी त्यांना विचारून घेईन. आणि मग त्याच पद्धतीने नाना ऐश्वर्याकडे बोट दाखवतील. आणि मग आपल्या जानकी वहिनीने जसं ऐश्वर्याच्या पायावरती नाक घासलं, तसं ऐश्वर्या ही जानकी वहिनीच्या पायावरती नाक घासेल. आणि मग आईसुद्धा जसं जानकी वहिनीला घरातून हकलून दिलं ना, तसं ऐश्वर्याला या घरातून हकलून देतील स्वामी. आणि मी तेच करेन. तुला तर माहिती आहे ना, मी एकदा विचार केला ना मनामध्ये की मी तेच करते. म्हणून मी आता जानकी वहिनीला त्यांचा मान परत करेन आणि त्यांना वाजत गाजत थाटामाटामध्ये या घरामध्ये त्यांचं पुन्हा मी आगमन करेन. स्वामी तू अजिबात काळजी करू नको. मलासुद्धा, मी जोपर्यंत जानकी वहिनीला या घरामध्ये आणणार नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही, असं आता अवंतिकासुद्धा म्हणत असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो आणि अवंतिका दोघेही सोबत म्हणतात की एकदा का जानकी वहिनी या घरामध्ये आली ना, की तो हार आपण त्यांना देऊन टाकायचा. कारण तो हार म्हणजे जानकी वहिनीचा मान आहे. कारण ती या घरची मोठी सून आहे. तिने आत्तापर्यंत हे घर व्यवस्थितरित्या बांधून ठेवलेलं आहे, एकत्र ठेवलेलं आहे. आणि आता तुलासुद्धा तेच करायचं आहे अवंतिका. तुला हे घर तोपर्यंत बांधून ठेवायचं आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, स्वामी तू काळजी करू नको, मी सुद्धा हे घर एकत्र बांधून ठेवेन, म्हणजे जसं जानकी वहिनी ठेवत होती अगदी तसं. तर इथे अवंतिका आणि ऐश्वर्याची झोप आता उडवलेली असते. कारण इथे आता एवढा मोठा सोन्याचा दागिना जो जानकीला आत्तापर्यंत देण्यात आलेला असतो, आणि तो हार, तो दागिना आता ऐश्वर्याला हवा असतो. जानकीचा सगळा मानपान हा तिला हवा असतो, पण तो आता मानपान ऐश्वर्याला न मिळता तो अवंतिकाला मिळतो. तर इथे सौमित्र मोठा असतो सारंगपेक्षा, पण अवंतिका मात्र ऐश्वर्यापेक्षा लहान असते आणि ती नंतर लग्न होऊन घरामध्ये आलेली असते. तेव्हा इथे आधी रूम मिळवलेली असते जानकी आणि ऋषिकेशची अवंतिकाने, आणि त्यानंतर इथे हारसुद्धा अवंतिकानेच मिळवलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याला खूप जास्त राग येतो. ऐश्वर्या म्हणते, ही अवंतिका आहे ना, तिने माझी झोप उडवून ठेवली. म्हणजे आधी ती रूमसुद्धा बळकावली आणि आता तर काय, आता हारसुद्धा बळकावला. मी ना या अवंतिकाला सोडणार नाही आहे. त्या जानकीला कशी घरातून बाहेर हकलून दिली, तशी हिलासुद्धा हकलून द्यायला हवी आहे. माझा मानपान घ्यायला आली आहे का, पण मी असं अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की अवंतिका, ही ऐश्वर्या कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे. जानकी वहिनी आणि दादाला तर आपल्याला मानाने घरामध्ये आणायचंच आहे, पण तोपर्यंत तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. तुला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं आहे आणि तू हे करशील मला नक्कीच माहिती आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते की नक्कीच स्वामी, मी आपलं घर एकत्र नक्की बांधून ठेवेन, आणि त्याला ती मिठी मारते. तेव्हा इथे ऐश्वर्याला आता तो फोटो पाठवलेला असतो ज्याच्यामध्ये ऋषिकेश, ओवी आणि त्याचबरोबर जानकी तिघंजण एकत्र येऊन इथे दिवाळी साजरी करतायत, फटाके वगैरे फोडतायत. तो फोटो बघितल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की अच्छा, म्हणजे हे तिघंजण मस्त मिळून एकत्र दिवाळी साजरी करतायत. इथे माझी झोप उडवली आणि इथे मात्र हे तिघंजण छान आनंदाने दिवाळी साजरी करतायत. पण मी असं होऊ देणार नाही. तुम्हाला दिवाळी साजरी करायची खूप जास्त हौस आहे ना, आता बघा मी काय करते ते. नाही, तुमच्या इथे आता बॉम्बला, म्हणजे सुतळी बॉम्बला इथे आता माचीसची काडी लावली आणि बूम, त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब, हे हसतं खेळतं कुटुंब सोडलं ना, तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या म्हणून तुमच्या आनंदाला. आता बघा कसा बॉम्ब लावून धमाका करते ते. ही ऐश्वर्या आधी तर काही बोलत नाही, पण जेव्हा धमाका करायची वेळ येते ना, तेव्हा ती मात्र छान पद्धतीने फुटते आणि तो दिवस लवकरच येईल.
जानकी तुझ्या आयुष्यामध्ये बघस तू, हे माझं चॅलेंज आहे तुला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऐश्वर्या आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या इथे आलेली असते आणि टोपलीमध्ये तिने सुतळी बॉम्ब ठेवलेले असतात आणि तिला ते सुतळी बॉम्ब आता फोडायचे असतात. तेव्हा तिने म्हातारीचा गेटअप करून तिथे आलेली असते बॉम्ब वगैरे विकायला आणि त्याच्यात ती आता एका बाजूला जाऊन उभी राहते आणि एका सुतळी बॉम्बला आता आग लावत असते. त्याची वात खूपच जास्त मोठी असते आणि ती पेटत पेटत आता सुतळी बॉम्बपर्यंत जाणार असते जे टोपल्यामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता बघ जानकी, तुझ्या या आनंदाला कसं विरजण लावते, ते कसा धमाका होतो ते बघस तू. आणि ते आता सुतळी बॉम्ब पेटवते आणि हळूहळू पेटत जाताना आता तिथे एक बाई आलेली असते आणि तिथे खूप मोठा स्फोट होतो.